हॅलो फ्रेंड्स, गायनेक शमिता हियर. गेल्या भागामध्येच आपण व्हाईट डिस्चार्ज बद्दल थोडंसं माहिती घेतली होती. आज त्याच्या परिणामांबद्दल आपण बोलणार आहोत. तर महत्वाचं म्हणजे जस्ट फॉर अ रिव्हिजन की जर व्हाईट डिस्चार्जला ऑर्डर येत असेल किंवा वास येत असेल, इचिंग होत असेल, खाज येत असेल किंवा इतर काही त्रास होत असतील, कलर चेंज झाला असेल तर तुम्ही तुमच्या गायनेकला नक्की कन्सल्ट करायला पाहिजे. याचं कारण असं आहे की जेव्हा व्हाईट डिस्चार्जचं इन्फेक्शन होतं तर तेव्हा ते वर जाऊ शकतं आणि त्याच्यामुळे सर्व्हिक्स म्हणजे गर्भाशयाचं मुख, वजायना, त्याच्याबरोबर गर्भाशय, ज्या फर्टिलायझेशन म्हणजे जिथे बाळ होण्यासाठी स्त्रीबीज आणि पुरुषबीज भेटतं ती जागा, ज्या ट्यूब्स, आणि त्याच्याबरोबरीने अंडाशय, ते ह्याला इन्फेक्शन होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे दोन गोष्टी होऊ शकतात की पेल्विक पेन, कॉन्स्टंट पेल्विक पेन म्हणजे ओटीपोटात दुखणं, सेक्शुअल रिलेशनच्या वेळेला त्रास होणं, वजन उचलताना दुखणं, त्याच्याबरोबरीने तुम्हाला असोसिएटेड युरिन इन्फेक्शन्स राहू शकतात, तुम्हाला प्रेग्नन्सी राहायला इश्यूज येऊ शकतात. सो टेक होम मेसेज असा आहे की व्हाईट डिस्चार्ज जर असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जाणं आणि दुर्लक्ष न करणं. धन्यवाद.